नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज सोमवार आणि एकादशी. गुरुचरित्राचा 11वा अध्याय नक्की ऐका. जय गुरुदेव दत्त. आज सोमवार आणि एकादशी अत्यंत शुभ अशी 2 तिथी एकत्र आल्या आहेत आणि या शुभ दिवशी गुरुचरित्रातील 11वा अध्याय ऐकण्याला वाचण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात 11व्या अध्यायातील मुख्य कथा काय आहे, दत्तगुरूंचं महत्त्व काय आहे, या अध्यायातून मिळणारा धडा कोणता आहे आणि शेवटी आजच करायचा एक प्रभावी उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. दत्तगुरूंची कृपा तुमच्या घरात आजपासून नक्की रुजू होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. 11व्या अध्यायातील कथा. श्री नरसिंह सरस्वतीची करुणा. या अध्यायामध्ये वर्णन येतं की एक भक्त आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी, कर्ज, आरोग्याच्या समस्या घेऊन महाराजाकडे येतो. तो म्हणतो, गुरुदेव, माझ्यावर संकट येतच का राहतं? कितीही प्रयत्न केला तरी माझं नशीब बदलत नाही. तेव्हा श्री गुरुदेव शांतपणे सांगतात, तू जे काही भोगतोयस ते तुझ्या पूर्वजन्मीच्या कृतीचा परिणाम आहे. पण जर तू मन, कर्म आणि श्रद्धा शुद्ध ठेवलीस तर सर्व पाप जळून जातील. त्यानंतर गुरु महाराज त्या भक्ताला सांगतात, तू माझं स्मरण ठेव, माझं नाम जप करत राहा, मी तुझं नशीब स्वतः बदलून देईल. त्या भक्ताला गुरूंनी दाखवलेला योग मार्ग, भक्ती मार्ग आणि सदाचाराच्या शक्तीने त्याचं संपूर्ण जीवन बदलतं. त्याच्या आयुष्यातील संकट कमी होतात, घरात शांतता येते आणि चित्त शुद्ध होतं. या अध्यायाचा मुख्य सार म्हणजे गुरुभक्ती आणि नामस्मरण यात एवढी ताकद आहे की नशिबात नसेल तेही आपल्याला या अध्याय वाचल्यानंतर मिळतं. अध्यायातून आपल्याला काय धडा मिळतो? आपल्या अडचणी, समस्या, नशिबाची अडचण हे सगळं गुरुकृपेने बदलू शकतं. मन शुद्ध ठेवलं, अहंकार सोडला, प्रार्थना केली की दत्तगुरू त्वरित कृपा करतात. एकादशीसारख्या पवित्र दिवशी हा अध्याय ऐकला की आपल्याला विशेष फळ मिळतं. आज एकादशी आणि सोमवार हा योग 100 वर्षांनी आलेला आहे. तर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो उपाय आजच करायचा आहे. उपाय कोणता? आज संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान उंबराच्या पानावर किंवा तांदळाच्या पुडक्यात हे अर्पण करा. 1 लवंग, थोडं गूळ आणि ओम श्री गुरुदेव दत्त हे 21 वेळा जप करा. हा उपाय आपल्याला काय देतो? घरातील अडथळे दूर करतो, कर्जमाफी करतो, कर्ज कमी होतात, नशिबात नसेल तेही मिळण्याची योग येतात, पती पत्नी मुलांच्या प्रगतीत वेग होतो, दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव येतो. हा उपाय 11वा अध्याय ऐकल्यानंतर केला तर परिणाम दुप्पट होतो. जर तुम्ही 11वा अध्याय आज ऐकला, वाचला तर कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त नक्की लिहा. दत्तगुरू तुमच्या प्रत्येक इच्छेला आशीर्वाद देतील. आणि हा उपाय आजच करा. अगोदर 11वा अध्याय वाचा आणि नंतर हा उपाय करा.
म्हणजे याचे फळ तुम्हाला दत्तगुरू नक्की देतील. मी अशी प्रार्थना करते की तुम्हाला लवकरात लवकर याचे फळ मिळू दे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.